सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, दररोज तुम्ही दूधवाले मामा यांच्याकडून दूध घेतात. मग ते किती घेतात? अगदी बरोबर आहे, 1 लिटर. तर हे लिटर कशाचं प्रमाणित एकक आहे? धारकतेचं. तर आज आपण पाहणार आहोत 15वं प्रकरण, धारकता, एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. यापूर्वी आपण स्वाध्याय 15.1 मध्ये लांबी, स्वाध्याय 15.2 मध्ये वस्तुमान यावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे धारकता. धारकता काय म्हणजेच काय रे? तर त्या वस्तूची साठवण्याची क्षमता. 1 लिटर हे धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक आहे, हे लक्षात ठेवा बरं. आणि तुमच्या सगळ्यांनाच स्वाध्याय 15.3 अगोदर सोडवायचा आहे. तुम्ही अगोदर संपूर्ण सोडवा आणि त्यानंतर मार्गदर्शन घ्या, म्हणजे बघा तुम्हाला काहीही अडचण असणार नाही. मग हुशार व्हायचं असेल तर अगोदर तुम्ही सोडवा. व्हेरी गुड मुलांनो, तुम्ही नक्कीच सगळेजण इथं अभ्यास करण्यासाठीच आलात बरं का. आणि मग तुम्ही अभ्यास करूनच इथे बसलेला, सगळ्यांजवळ पुस्तक आहे. मग काय आहे पहिला प्रश्न? पहिला प्रश्न आहे 9 लिटर बरोबर किती मिलीलिटर? अरे किती सोपं आहे. जसं 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, इथं जसं होतं का नाही, तसंच आता इथं सुद्धा लिटरचं एकक प्रमाणित जे आहे ते 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 2 लिटर म्हणजे 2000, 9 लिटर म्हणजेच काय? 9000 मिलीलिटर. अगदी सोपं असं हे गणित होतं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. वहीवर उत्तर छानपैकी रंगवा. आणि आता मला उत्तर द्या बरं. 9 लिटर म्हणजे तुम्हाला जर कळालं असेल तर आता सांगा 7000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? द्या बरं. आता हा उलटा प्रश्न विचारला, बघूत येतंय का तुम्हाला? करा उत्तर कॉमेंट. दुसरा प्रश्न तर अगदी सोपाच आहे. काय म्हणलंय? 64,000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? आत्ताच तुम्हाला विचारलं होतं. 7000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? एकदम बरोबर उत्तर दिलात तुम्ही, 7 लिटर. मग आता हे 64,000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? 64 लिटर. एकदम बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. जितके 1000 मिलीलिटर तितकेच लिटर. 77,000 मिलीलिटर म्हणलं तर किती लिटर? 77 लिटर. 73,000 मिलीलिटर म्हणजेच किती लिटर? तर 73 लिटर. नुसतं संख्या वाढवली, कितीही तुम्हाला घाबरवण्यासाठी संख्या वाढवतात, पण तुम्ही घाबरायचं नाही, विचार करून उत्तर लिहायचं. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं, तिसरा प्रश्न. हे जर प्रश्न आला रे तुम्हाला तर सगळे परीक्षेतले प्रश्न आले म्हणून समजा तुम्हाला. नंबर 3, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील रूपांतर चुकीचे आहे असं म्हणले. मग आता बरोबर 3 आहेत आणि 1 चुकीचं आहे. आता पर्याय नंबर 1 बघा, 5 लिटर. 5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 5000 मिलीलिटर. 5 लिटर 650 मिलीलिटर म्हणजेच 5650 मिलीलिटर. हे तर बरोबर आहे. 4 लिटर म्हणजे 4000 मिलीलिटर. मग 4 लिटर 750 मिलीलिटर म्हणजे किती? 4750 मिलीलिटर. एकदम बरोबर आहे. कारण काय रे? 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर. आता इकडे उलट दिले, 6700 मिलीलिटर म्हणजेच 6 लिटर 70 मिली. चुकलं. 6 लिटर 700 मिली पाहिजे, इथं 700 आहे ना, आणि इथं दिले 70. म्हणून ह्याचं उत्तर चुकीचं आहे, पर्याय नंबर 3. आता चौथा पर्याय, 10 लिटर म्हणजे 10,000 मिलीलिटर. एकदम सोपा असा हा प्रश्न होता. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. योगायोगानं प्रश्न पण तिसरा आणि पर्याय पण तिसरा. बघा, पहा बरं चौथा प्रश्न. एका बाटलीत 3 मिलीलिटर औषध भरले. आता
1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर होते आणि नुसतं 3च म्हणजे एवढीशी डब्बी छोटीशीच बॉटल 3 मिलीलिटर औषध भरलं त्या बाटलीत. तर 1.5 लिटर औषध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? आता मला सांगा सुरुवातीलाच 1.5 लिटर. 1.5 लिटर म्हणजे किती? 1 लिटर म्हणजे किती? 1000 लिटर. अर्धा लिटर म्हणजे किती? 500 लिटर. कळालं? समजलं तुम्हाला? पाव लिटर म्हणजे किती? 250 मिलीलिटर. अर्धा म्हणजे 500 मिलीलिटर आणि पाऊण म्हणजे 750. ह्या दोघांची बेरीज म्हणजे पाऊण येते. समजलं? तर आता ह्या दोघांची बेरीज केलं तर किती आलं? 1500 मिलीलिटर हे टोटल औषध आहे. तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे? बाटल्यात भरायचं आहे. तर एका बाटलीत बसतंय 3 मिली. तर मग आता एवढे 1500 मिली हे किती बाटल्यात बसेल ह्याच्यासाठी भागाकार. 3 न 1500ला भागा 3 1 3 3 5 15. 15तून 15 गेले 0. वरून घेतला 0 म्हणजे 3 न 0ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. वरून आता इथं 50 आहे. कुठं आहे का? म्हणजे हे उत्तर येत नाही, हे उत्तर येत आहे, हे उत्तर 100% हेच उत्तर आहे. वरून घेतला 0. ह्या 3 न 0ला भाग जात नाही म्हणून परत 0ला भाग दिला 0च आणि उत्तर आलं इथं 500. म्हणून अशा 500 बाटल्या लागतील. त्याचं उत्तर छानपैकी रंगवा. पर्याय नंबर 4. समजलं? व्हेरी गुड. पहा पुढचा प्रश्न. हेही गणित अत्यंत सोपं आहे बरं का. तुम्ही सोडवलंय ना? बघा बरं, तपासून घ्या उत्तर. 5वं काय गणित आहे? पौष्टिक आहार योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिलीलिटर दूध दिले जाते. प्रत्येकाला 200 मिलीलिटर. त्याला 200, त्याला 200, ह्याला 200, ह्याला 200 असं सगळ्या वर्गात 50 मुलं आहेत बरं का. प्रत्येकाला 200. वर्गात 40 विद्यार्थी असल्यास त्यांना देण्यासाठी किती लिटर दूध लागेल? आता वर्गात ह्या पुस्तकातल्या वर्गात किती आहेत रे? 40 जण. मग आता प्रत्येकाला 200 आणि वर्गात 40 आहेत तर मग किती लागतील? समजा तुमचा वाढदिवस आहे, प्रत्येकाला तुम्हाला 2 चॉकलेट द्यायचे आणि वर्गात 40 मुलं आहेत. मग 40 गुणिले 2 करावं लागेल. तसंच इथं सुद्धा 200 मिलीलिटर प्रत्येकाला दूध. वर्गात 40 जण आहेत म्हणून 200 आणि 40चा गुणाकार. 40 न 0ला गुणलं 0, 40 न ह्या 0ला गुणलं 0, 40 न 2ला गुणलं 40 1 40, 40 2 80 किंवा 4 1 4 4 2 8 करा आणि त्याच्यापुढे 1 0 लिहा. उत्तर आलं 8000 मिली. झालं. बघा पर्यायात. पर्याय क्रमांक 8000 तर नाहीच आहे. मग चुकलं का काय? आपलं गुणाकार चुकला का काय घडे? नाही. 8000 मिलीलिटर. इकडे बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आणि 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. तसं 8000 मिलीलिटर म्हणजे 8 लिटर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अचूक व्यवस्थित रंगवा. होतं ना सोपं? सगळं शिकवलेल्या भागावरच गणित येत आहेत. हेही गणित तुम्हाला समजावून सांगायची गरज नव्हती बरं का. आलंय ना तुम्हाला? बघा 6वं गणित किती सोपं आहे. एका दूध केंद्रात गाईचे 805 लिटर व म्हशीचे 915 लिटर दूध जमा झाले. दोघांचं मिळून एकत्र करावं लागेल किती झाले ते. त्यातील 1575 लिटर दूध विकले गेले. तर त्या केंद्रात किती दूध शिल्लक राहिले? किती सोपा प्रश्न आहे. गाईचे किती आहेत? 805 लिटर. म्हशीचे किती आहेत? 915. आणि ह्याचं टोटल काढा आणि विकलं किती? 1575. मग ह्याचं टोटल ह्याच्यातून वजा करा म्हणजे पर्यायातलं उत्तर येईल. एकदम सोपं गणित आहे मुलांना. कसं करायचं हे तुम्हाला समजलं की संपलं. मग आता उत्तर किती आलं? तर 1720
हे टोटल आहे. मग आता ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 1720मधून 1575 वजा केलं तर उरलं काय? 10तून 5 गेले 5. इकडला हातचा इकडं दिल्यामुळं इथं राहिले होते 1 मधून 7 वजा होत नाहीत म्हणून इकडं 6 झाले, इथं 11. 11मधून 7 गेले 4. 45 कुठं आहे का? 100% हेच उत्तर आहे. पुढं वाचायचीच गरज नाही. मग इथं आलं 6मधून 5 गेले 1 मधून 1 गेलं 0. 145 लिटर दूध हे काय राहिलं रे? शिल्लक राहिलं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 होतं ना सोपं. फक्त स्टेप बाय स्टेप क्रिया करणं आवश्यक आहे. अरे च्या 7वा प्रश्न पण फार सोपा आहे बरं का रे. काय दिलंय? 4.5 लिटर अधिक 2.5 लिटर बरोबर किती लिटर? किती सोपा प्रश्न आहे. मग मला सांगा 2.5 लिटर, मला सांगा सोपं घ्या, म्हणजेच किती रे? 2 लिटर आणि अर्धा, म्हणजेच किती झालं हे? 2.5 लिटर म्हणजे 2500 मिली बरोबर आहे. आणि 4.5 लिटर, आता मला सांगा सगळ्यात पहिलं पाव लिटर म्हणजे किती झालं रे? तर 250 मिलीलिटर. अर्धा लिटर म्हणजे किती झालं? 1000च्या अर्ध किती? 500 म्हणजे 500 मिलीलिटर. आणि पाऊण लिटर म्हणजे किती झालं? तर ह्या दोघांची बेरीज करायचं, ती किती येते? 5 आणि 2 7, 750. पाऊण म्हणजे 750 मिलीलिटर. तर लक्षात घ्या इथं 4.5 आहेत, पूर्ण 5 नाहीत, म्हणून 4 लिटर आणि त्याच्या पुढं पाऊण 750. समजलं? परीक्षेत हेच प्रश्न येईल म्हणून सांगता येत नाही, पण ह्याच्यासारखं येईल बरं का, शब्द बदलून. मग आता काय करायचं रे? ह्यांची बेरीज करा. तर किती आली बेरीज? 0, 5, 7 आणि 5 किती झाले? 12ला 2, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. 7250 मिलीलिटर. मग कुठं? अरे हे तर इकडं वेगळंच दिले पर्यायात. आता काय करावं? हे ते वेगळंच दिसायले. म्हणजे एक गणित सोडवा, दुसरं गणित सोडवा आणि पुन्हा उत्तरासाठी बी गणित. म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे लई टप्प्याला पावलाला तुम्हाला प्रश्न असतात, सोडवत चालायचं. सोपेच असतात. मग 7500 मिलीलिटर म्हणजेच किती झाले? 7 लिटर आणि 250 मिलीलिटर. मग आता ह्याच्यात 250ला काय म्हणायचं? पाव, म्हणजेच 7.25. म्हणजे 7.25 आहेत का हे? नाही. 7.5 आहेत का? नाही. 6.5 बी नाही, तर 7.25 आहेत, कारण पाव म्हणलं की 7.25. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अत्यंत सोपा प्रश्न होता अभ्यास करणाऱ्यांसाठी. पहा बरं 8वा प्रश्न. जसं पुढं चाललो तसं सगळे प्रश्न सोपे आहेत बरं का, मन लावून वाचा. तेलाच्या टाकीतून सेकंदाला 10 मिलीप्रमाणे ग्राहकाच्या भांड्यात तेल सतत भरले जाते. आता तेलाची मोठी टाकी आहे आणि त्या टाकीतून 10 म्हणजे एका सेकंदाला 10 मिलीलिटर पडायले फक्त. आणि जर ग्राहकाचे भांडे पूर्ण भरण्यास 15 मिनिट लागली असतील तर त्या भांड्याची धारकता किती लिटर असेल? आता नळाला पाणी आलंय आणि घागर लावले, बरोबर आहे, भरायला वेळ लागते की नाही रे? तसंच हे टाकीतून तेल पडायले आणि 15 मिनिटात ते भांडं भरायले, तर मग त्या भांड्याची धारकता किती? म्हणजे त्या भांड्यात किती लिटर बसतंय? ह्या पर्यायापैकी काढायचं उत्तर, अंदाजे नाही. मग आता सगळ्यात सोपं पहिल्यांदा बघा काय सांगितलंय. एका सेकंदाला 10 मिलीलिटर पडायले. मग एका मिनिटात किती सेकंद असतात? 60. मग 60 सेकंदाला किती? तर एक पेनची किंमत 10 रुपये, तर 60 पेनाची किंमत तसंच आहे हे. मग काय करावं लागेल रे? 10 गुणिले 60 किंवा 60 गुणिले 10, तर किती आलं ह्याचं उत्तर? 600. हे आलं 600 मिली. आता मला सांगा 60 सेकंदाला 600 मिली म्हणजे एका मिनिटाला किती आलं रे?
600 मिलीच. मग आता एका मिनिटाला 600 मिलीलिटर यायलंय, तर 15 मिनिटाला किती येईल? तर मग काय करायचं? 600 गुणिले 15. एक पेन 600 रुपयाला, तर 15 पेनांची किंमत किती? ह्याच्यासारखं आलं का लक्षात? एक कंपास 600ला, तसं तर 600 गुणिले 15, 15 शून्याला गुणलं 0, ह्या 15 शून्याला गुणलं 0, आणि 15 गुणिले 6, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. उत्तर आलं किती? 15 5 75 आणि 15 सख्खी 90. उत्तर आलं 9000 मिलीलिटर. मग आता 9000 मिलीलिटर म्हणजेच काय? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, आणि 1000 मिलीलिटर म्हणजेच काय? 1 लिटर. इतक्या वेळ झालं तुम्ही सोडवायलात. 9000 मिलीलिटर म्हणजे 9 लिटर, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. स्टेप बाय स्टेप करत गेलं तर सर्व प्रश्न तुम्हाला येतील. समजून घ्या, लक्षात ठेवा. अरे सोडवलं ना 9 पण? हे पण सोपंच आहे बरं का. एका दूध केंद्रात प्रत्येकी 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या. 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या. 1 लिटर दुधाची 1 पिशवी म्हणजे 1 लिटर. 1 लिटर दुधाची 10 पिशवी म्हणजे 10 लिटर. आणि 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या म्हणजे 400 लिटर. आणि प्रत्येकी अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या. अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या म्हणजे 300 लिटर. 600च्या अर्धा 300 लिटर. त्यापैकी 670 लिटर दूध विकले गेले, तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? पर्यायातून शोधायचे. किती सोपं आहे. 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या म्हणजे 400 लिटर झालं बरं का. आणि अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या म्हणजे 600च्या 4 300 म्हणजे हे झालं 300 लिटर. म्हणजे टोटल दूध त्यांच्याकडे किती आहे? 700 लिटर. आणि विक्री किती झाले? 670 लिटर. म्हणजे 700 मधून 670 वजा केलं तर उत्तर आलं 30 लिटर. म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? स्टेप बाय स्टेप करा, प्रश्न वाचा, समजून घ्या, रफ क्रिया व्यवस्थित करा आणि उत्तराला छान रंगवा. बघा बरं, 10वा प्रश्न पण किती सोपा आहे. 1 लिटर पाण्याचे वजन 1 किलोग्रॅम बनते. आता 1 लिटर पाणी असेल तर ते किती? 1 किलोग्रॅम. खरं तर तसं नसतंय, पण हे पुस्तकात सांगितलं. ठीक आहे, धरू आपण, गृहीत धरू. 1 लिटर पाण्याचे वजन 1 किलोग्रॅम भरते, तर प्रत्येकी 25.5 लिटर. 25.5 लिटर म्हणजे 25.5 किलो. 25.5 लिटर धारकतेच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या 4 टाक्यामधील पाण्याचे वजन किती? किती सोपं आहे. हे बघा, ही एक टाकी, इकडे एक टाकी, इकडे एक टाकी, अशा किती टाक्या आहेत? 4 टाक्या. आणि या 4ही टाक्यामध्ये प्रत्येकी पाणी किती आहे? 25.5 लिटर. म्हणजेच काय? 25.5 किंवा 25,500 किलोग्रॅम असं धरू आपण. तर आता इथं काय? 25.5 लिटर. समजा आता 5.5 सोडून द्या, 25 तरी आहे का रे? समजून घ्या. इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं 25 आहे. म्हणजे टोटल टाकीत किती आहे? 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 4 100. आणि हे कशात आहे? त्यांनी सांगितले किलोमध्ये काढा. 1 लिटर पाण्याचे वजन 1 किलोग्रॅम भरते, तर 25.5 लिटर धारकतेच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या 4 टाक्यामधील पाण्याचे वजन किती? तर किलोग्रॅममध्ये काढायचं आहे, लिटरमध्ये नाही. म्हणून ह्याचं उत्तर 25.5 म्हणजे इथला अर्धा, इथला अर्धा, हे झालं 1, हे अर्धा शिल्लक राहिले, अजून 1 म्हणजे 2 लिटर वाढले, म्हणजे 2 किलो वाढले. म्हणजे उत्तर आहे 102 किलोग्रॅम. म्हणजे पर्याय नंबर 3. समजलं? किती सोपं होतं.
पहा बरं 11वा प्रश्न पण आधीसारखाच एकदम सोपा आहे. एका पाण्याच्या पिंपाची धारकता 5.5 लिटर आहे. म्हणजे त्या पाण्याच्या टाकीत 5.5 लिटर बसतंय बरं का पाणी. अर्धा लिटर धारकतेच्या भांड्याने ते पिंप भरण्यासाठी पूर्ण भरण्यासाठी किती भांडे पाणी त्यात ओतावे लागेल? अरे किती सोपं आहे. आता मला सांगा, हे पिंप ते आलं का लक्षात? आणि ह्याच्यामध्ये पाणी काठोकाठ किती बसतंय? 5.5 लिटर म्हणजे 5500 मिलीलिटर. आणि हे पिंप म्हणजे हे छोटा ड्रम भरण्यासाठी हे एक छोटासा मग्गा आहे. त्याच्यात किती बसते? फक्त अर्धा लिटर. तर ह्याच्यानं असे किती वतावे लागतील म्हणजे हे भरल? म्हणजे सोपं आहे. 10 जर वतले तर किती होईल रे? 5 लिटर. आणि त्याच्यावर एक वतायचं म्हणजे 11 वेळा वतावं लागल. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 1. अत्यंत सोपं होतं हे. आणि तरी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं काढायचं तर 500 ह्याला 5500 न भागायचं. हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य कटलं, हे शून्य. आणि 5 1 5, हे 5 1 5 आणि हे 5 1 5. उत्तर आला 11. किंवा हा भागाकार असा नाही समजला तर हे बघा असा 5/55. आलं का लक्षात? हे 0 0 काटा आणि ह्या 5नं 55ला असं भागा. 5 1 5 0. पुन्हा वरून 5 घेतले. 5 1 5, इथं 0. उत्तर आलं 11. किती सोपा होता हा भाग. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण बोलत 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 11वं प्रकरणसुद्धा संपवलेलं आहे. या प्रकरणातून तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवायच्या गोष्टी ह्या तर आहेतच, पण त्यासोबत हे लक्षात ठेवा 250 म्हणलं की काय असतंय? पाव. 500 म्हणलं की काय असतंय? अर्धा. हे लक्षात ठेवा. आणि ह्या दोघांची बेरीज केलं तर काय मिळतंय? पाऊण म्हणजे 750. हे लक्षात ठेवा. एवढं जर तुम्हाला लक्षात आलं संपलं. ह्या प्रकरणावर आधारित कसलेही जरी प्रश्न आले तरी तुम्ही ते सोडवू शकतात. तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास केलात, छानपैकी प्रश्नांचे उत्तरं तुम्ही शोधलात, वर्तुळ छान रंगवलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.